माय बाई सरिता कुठे चालली सकून सकून? सरिता सरिता काय खाईत आहे माय बाई? सरिता हा कोण मन करणार बाई? बाई माझा नाही तुम्ही आवाज देऊन राहिले, मी इकडेच पाहून राहिली. तेच तर म्हणलं माय कोणते एवढ्या घाईत चालली, एवढी घाई 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 घाई, आवाजही दिला तरी पळत नाही. काय झालं माय बाई? घाई काय मा कायची घाई कायचं काय, मी घरातच होती. मा ती गेलती मी मीनाजवळ 2 मिनिटं बसले तर आली माई पोरगी लढत पडत. या शुभ्याचं आणि त्याच्या आजीचं झमकलं. शुभी ना असं कांटून आता घरी गेली की मी काय म्हणा तुम्ही साजर दन कांटो काऊनच त्या बुडीच्या नांदी लागते काय सांगाव. ती बुडी तशीच बिचारे उलच्या लेकराच्या नांदी लागत राहते. मोठे मोठे माणसं कशी भांडतात तुझी भांडतात दोघं आजी ना ते शुभ्याचे ना जरा पाय काढ शकाच लागतात मला. ह्या पाय सरिता त्या शुभ्याचंही काही खोटं नसते, तुझी बुडी आहेस तशी लस डोकसं खाते व पाहिलं मी त्या दिवशी. ह्या पाय त्या दिवशी हापशीवर आले दोघं आजी ना ते पाणी आले. त्या शुभ्या काय म्हणे आजी मी तुला होती हापसून देतो तू नेऊन टाक. एक तर तू हापस मी नेऊन टाकतो. तिला म्हणे हा तू तो हापस मी माय हापसतो म्हणे. हापसता येणार ना काही नाही मारे दम छाटे मग बुडी. मग तो म्हणे मग हापस म्हणे आता म्हणे मग मी नाही हापसून देत म्हणे. मी पाहू मजे मला जाय माय तिकडे तुझी बुडी तशी जाय व. शुभ्याचाही काही दोष नाही निरा लेकराले जरसक लेकराले बाई हे करा लागते. आजकालचे लेकरं काही इतके काही सुतार आहेत का की हो बा ऐकून घेते. माय तसं आपण म्हणून चालत नाही. मग लय डोक्षावर बशीन ना शेपारीन ना मग ती काय करताय ते बुडी तर हायच तशी. पण मग हे आपलं वाया जाईन ना म्हणून गेले दाबत राह तुम्ही. याचं किती खरं असलं तरी आलं म्हणतो तुला काय भादरा लागते आजी होते म्हणते म्हटलं तर कोरदे करलं तर तुला काय म्हण लागते नाही. तसं ना म्हणसान बाई तसं काय हे पोरग शिरजोर होईल ना गेले डब्बाच लागीन ना जरासं. भलं याचं खरं असते ते बुडी हायच तशी माघरची तुम्ही काही म्हणा पण त्याच्यात एकटा म्हणता येत नाही ना. नाही ते तर मग तो लय हिडकावीन म्हणून त्यालाच मी जर दाबवत असतो त्यालाच कांडकुंड करतो साजरं. मी म्हणतो नांदी काऊन लागतो तू म्हणते तर बोलते तर माघरच्या बुडीला शिव्या द्यायची हाय सवय. उलच्या गोष्टीसाठी मारे शादवते आणि त्या शिव्याच्या आहे ते जीवार. त्या रोजी माहिती शाळेतले लेकरं आले आणि आमच्या बुडीचं आता लेकरं आले धसं घरात घुसले पाणी प्याले. आता लेकरं पेले पाणी आता काय होऊन राहिलं मग आमच्या बुडीने केलं तोंड सुरू. आले गल्या गोदऱ्या हिंडून आले घरात निघाले माठाला हात लावला पाण्यातच पाय बुडवलेच म्हणे बाई प्यालेच बुडवले म्हणे. लेकराने उष्टे जे ते लेकराला बोलत बसली त्या लेकराई देखता शुभ्याला शिव्या दिल्या मारे. मग शुभ्या दांगडो करे मा दोस्ताच्या देखता मले बोलली मरे शिव्या दिल्या जे कांडला. मग मी शुभ्याच काय करावं मग मुकच राहत नाहीत मायरा. मग काय करा त्या बुडीला काही म्हणून फायदा नाही. ते काय ऐकते मा बापाले ते काही मुकी नाही राहत. तिला काय म्हणतो माय आपण हे काढत असतो. मग मी म्हणतो बोलली तर काय तो अंगाले भोका पडले काय काय आणले त्या लेकरा घरी. ल जीवाले घोर आहे मला काय सांगू तुम्हाला लयच बरं आहे ते. आता काही आहे माय आता आमच्या घरी किसने शाळेतले गावातले सबून लेकरं दिंडी घेऊन येते घरी निरा कल्ला हल्ला होती अंगणात लहान दांगडो करतात का पाणी पेतात नसोई काय नशील आमच्या किसण्यात येईल खायला देत का बा. घरात बिस्किट असले ना मारे पुळे घेऊन जाते ना लेकरायला वाटते आता वाटते लेकरू होय त्याच्यासारखे लेकरं होते बाकीचे का दुसऱ्या गावातले येतात का आपल्याच गावातले होय. मी नाही करत बाई असं. आता लेकरं तर माघरी माय येऊन धसं येऊन लागे पाणी पेतात जातात. काय होते लेकरांना पाणी पिलं तर बाटलं का माय बाई लय चोकटायची आहे आमची बुडी. गिदाड्या लोकांची दुनियाभराची गिदाडी आहे फक्त लोकांनाच चोकटाई दाखवते. त्या लेकराने प्यालाच बुडवला आणि त्या लेकरानं चप्पलच घरात आणली आणि मस्तच झालो आणि तसंच झालो. माय त्याचा बाप येलं पुरवलं संध्याकाळी त्याचा बाप आला आणि मग त्याचे दांगडून मग ते पोरग सांगे अलग माय सांगे अलग. मी मुकीच राहिली माय जा माय बाई काही करा माय. दोघं आजी ना ते मारे त्याच्या बाबाला सांगत. पोरग म्हणे आजीनं मला असं म्हटलं ना आजी म्हणे तो बाप पोरानं तसं म्हटलं. मी माय स्वयंपाक केला जेवले जा तिकडे जेवले मग ती घरा मग मी थांबलीच नाही. मी जेवले झोपून राहिली. म्हटलं जा तुमचे न्यायालय हे करायला. गोरच आहे हो माय बाई खरंच गोर आहे. बरंच आहे माय बाई. का मीना काय म्हणते काय नाही अंगठा केलं तर सतुबाई आली ना. हो सतुबाई आल्या ना काल संध्याकाळच्या झाल्या माझ्यावरूनच गेल्या बोलल्यास मा संग म्हटलं झाल्या का मला आता बॅग घेऊन यायला लागत होतं तर हो म्हणत बॅगच आणली मग आता टेन्शन नाही म्हणत हसत. जाऊ दे बरे आला सतुबाई तर मग टेन्शन नाही मग आता.
हो आता करतात त्या काही घोर नाही का परी. सांगत त्या मुरली भाऊ गेलते त्याच्या घरी सांगेले तर मुरली भाऊ संघ येऊन राहिले म्हणे. पण ते मग आता घरातून बाई निघतो म्हटलं की कुठे जा लागते 8 दिवसासाठी तर लय बंद बुंद कर लागते ना बाईच्या जातीले. तर मग आली म्हणत आज आली म्हणत. हो ना ते भाऊ आले ना. हो दोघे जण नाही तर कुठे राहतील होते. बरे एक आले एक दोघे जण तेसले काही टेन्शन नाही. घरी काय सुना का धंगा राहत होत्या बाईच्या लय आगगाव आहेत एक नंबरच्या. सांगतात त्या बाई लय आगगाव आहेत माय सुना. एवढं मोठं कमावलं बाई सतुबाई ना. पण काय खरं नाही हो माय बाई. एक सून नाव नाही काढत. नाव जाऊ दे भाकर देत नाही बाई. सांगतात ना तो माणूस घरी राहिला ना त्या माणसाचं एक सासऱ्याची एक भाकर टाकत नाही सुना. लहान अज्जात दुकड झाल्या का. आणि माघोरी तर बाई मी इतकं करतो तरी मी बुढी हागल्या गोळाजवळ नाव नाही काढत मला. आणि पा सतुबाईच्या सुना कस नाहीच करत तरी सतुबाई करतात का असं सुनाईली. आपण तर किती करावं माय काही नाव नाही बाई. मला तर काहीच नाही बाई नाव. आता किती पाप केलं तर काय माहित. अशी सासू भेटली मला एक नंबरची अज्जात दुकड खजाल बाई आहे. लयच मॅ गुन्हे केले ते मागच्या जन्मात या जन्मात भरून द्यायला लागून राहिले. म्हणूनच देवाने हे सासू मानाशी बी घातली. नाही बाई एक सांगाय सरिता आमची बुडी अशी नव्हती बेचारी. हा ते दर्शक आपण काही हे केलं जसं नाचधूस झाले की भल्ल जीवारे बुडीचे. हो नाचधूस नका करू म्हणे. पण अशी नका सासू सारखी नव्हती हो बाई खरं सांगतो. तर सासू सारखं वारा वायदन ठक्याचं पाणी नव्हतं. माझी सासू लय साजरी होती. घरी आल्या घेणाऱ्याला माणुसकीनं बोलणं आमच्या संग नाही तर विचारणं शांताबाईले लय चांगलं. असं हे नव्हतं काही फालतूचं उपटपणा नव्हता. सारखं सासूपणा दाखवते ती काही एवढी काही म्हणजे काही नव्हती पण सारखी होती असं होतं. तोल्या सासू सारखा असा आगाऊपणा नव्हता बाई. तशी माझी सासू खरंच चांगली होती. आई काय झालं आता तू काय लढून राहिली. आजी ना आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. आमचे कपडे बी गेले फेकून. आपले कपडे फेकून दिले. आपले घर बाहेर काढून दिलं. आजी म्हणते आता खबरदार मा घरात ये सांगतो. तू मायले बी सांग तिकडेच राह असं म्हटलं. आता नाही बाई कशी आहे बुडी. आता लेकराच्या हिच्यात काय सध्या करायला लागते का. आणि दादा कुठे. दादा जातीच आहे. दादा पडला आजीने ढकलून दिलं दादाला खाली. चल माय बाई कशी आहे हे बुडी माय का तमाशाच करते बाई निरा. चल ना कपडे कोणते फेकले. सगळे कपडे ताली कपडे फेकले. आमचे कपडे फेकले दादाचे भाले. आता घरात यायचं नाही म्हणते. आपल्याला काढून दिलं. आपण कुठे चालतं आता. मामाच्या घरी चालतं का. आता माय बाई मॅटच आहे बाई बुडी. लहान लहान लेकरासाठी कसं करतात का माय बाई. सरिता आहे बा काही म्हण नको जाऊ दे. तिच्या बाबा लिहू दे माय बाई घरी. सांगा बिचारा मन करणार बाई असा असा तमाशा करते बुडी. माय बाई ओ पायो खरंच फेकले की पायो कपडे. आता सांगा रे धुयेल धायल कपडे कुठे दारात फेकून दिले. सांगा आता कावा आम्ही कुठे काऊन फेकून राहिलो. कपडे काऊन फेकून राहिले. ओ माय बाई कशा हवा माय ते पोराला कोण पाळलं. उठ रे शुभ्या बाई. आता बाई कपडे कोण फेकून राहिले. अगो तू जनपत वय हे जशी माय तशी लेकरं. जसं वळण नाही बोलायचं सूत नाही. निरा हैवानासारखा वागते पोरगा. शिरजोड झाला. लय 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 अंगात आली त्याच्या खाऊ खाऊ. मा पोराचा आयत वय तर खाते. मा पोराचा रगत पिते. तू येईन लागे तो पोरई तर निघा मा घरातून. अजिबात खबरदार जमा घरात जरी पाऊल टाकलं तर हे तुमचे बोंद्र बांद्र उचल आणि तो लेकरं निघते. चल निघा तुम्ही लवकर. अजिबात तो लेकरायचं तोंड बल दाखवू नको. चाललो आजी मग तोंड नको दाखवू तू बी आम्हाला आमचं. आम्ही तर दाखवतच नाही. मायच घरातून मला काढून देताना राय आता एकटीच राय सड या घरात. शुभ्या मग रे कोणचा भरून राहिला. उठ आता बाय उठून बस. या बुडकीने ढकललं मला. पाळून दिलं आई मला. मारलं हिनं. अरे तू येतो सपोल्या बुडकी म्हणते का मला. म्हणीनच बुडकीच आहेस तू एक नंबरची. मला पाडतं आई हिनं माय बिस्किट खाल्ले म्हणून बघ नाही म्हटलं की आजी तू माय बिस्किट खाऊन राहिली आणि तूच माय बिस्किट खात असतो म्हणून बिस्किट संपतात तर ही मला मारून राहिली. आता माहिती मग खाल्ले तर खाल्ले शिवाय काय होते आजी होय ना. आता बाई आता त्यांना काय म्हटलं एवढंच म्हटलं आजी त्या माय बिस्किट खाल्ले का मी तेवढ्यासाठी एवढा तमाशा. माय बाई मी आता म्हटलं असं कायच झालं कशा हवं. आता लेकरू होय ना माय. आता तुम्ही त्याचे बिस्किट खाल्ले मग त्यानं म्हटलं मग खाल्ले का बापाच्या घरून आणले होते का काय होय. दिमाग चोट्या तू कमाईचं तर खाऊनच नाही राहिली. मला एखाद्याच कमाईचं खाऊन राहिली. तर माय गेलती का कमवायले का तू गेलता. मोठा गेला मला जाब विचारणारा बिस्किट खाल्ले का आजी. खाईल काऊन नाही खाऊ. मालेकानं आणले म्हणून खाल्ले. अगं मग लेकानं आणले तर उजागरीनं काऊन नाही खातवा. चोरू खाता. मी खेळायला गेलो की खाता. मी शाळेत गेलो की खाता. त्या दिवशी मी त्याच मा बिस्किटचा पुडा संपवलता आणि मी म्हटलं आजी बिस्किट कुठे गेले तर मला मायनं खाल्ले असतील मला माहित आहे का. तूच खाल्ले. तू चोट्टे चोरू खातं.
मी दिली की म्हणते नाही मला नाही पाहिजे, नाही मला नाही पाहिजे. आणि मामा ग खातं. अरे सारे खा ना, तुला जाय का लाकडा ना आता तू पचंडी घेऊन मी. चल चल. अरे कशा आते बाई जाऊ दे माहिती पोरगू वेणार शिवाय मुकारा खाऊ दे ना, खाल्ले तर मी तुला दुसरा बिस्किटचा पुडा आणला होता. सांग माय बाई एका बिस्किटच्या पुड्यासाठी आजी ना त्याचा एवढा तमाशा. धन्य माय बाई व मी आता म्हटलं माय काय झालं असं. ओ माय आते बाई मी तुझ्या पाया लागतो त्या पुट्ट्याच्या नदी नका लागू. शुभ्या आता मी तुलाच काढणार मुकार रे, जर खाऊ दे खाल्ले तर. मारव बुडगी मार, किती मारतो तर मी पाहतो तू किती मारतो मला. तर मारणं मग सकाळी म्हणव की शिव्या मला सुपारी आणून दे रे, शिव्या माय पाय दाब रे, मग दाबतो मी तो आले. अशी कशी आजी होतो, आजा किती चांगल्या असतात. आणि हे पान आजी चोरू बिस्किट खाते, मला जायच्या लाकडानं मारते, मला घराच्या बाहेर काढून देते. हे अशी आजी काय कामाची. त्याला गावाला सांगतो मी, पाव गाव करी हो, पाव हे बुटी पा कशी आहे. चला गावात जातो मी सांगेले. बरं आहे शुभ्या अडला होता विचार कर. माय कसं माय शुभ्या जाऊ दे ना माय बाई. काय माय आता म्हटलं काय झालं. माय सरिता त्या बुढीच्या पायाला माफी माग माय तिची. कशी माय आजी व अशी सैतान, काय कामाची व अशी आजी. नाताची बिस्किट चोरू खाते ना, उगाच त्याला मारते अजून. काय कामाची व अशी. काय झालं काय झालं पिक्चर लागला का ती. चल गाव सारं पायाला धंदा काही नाही. हा कोणाचं दुखलं सुकलं की मग गावात पडायला कोण नाही. आणि कोणाच्या घरी जर असं काही झालं तर भलं तोंड घालायला येता तुम्ही. तोंड घाले काय आहे ती. काय झालं कल्ला चालू आहे. मला काय करावं लागतं, मी काल तोंड घालणार मागाय घेणार. सरिताचा आवाज आला म्हणून आली तरी मी. तुमचा आवाज आला असता आते बाई फिरून नसतं पाहिलं. बसायली बुडी लय जाय. काय झालं सरिता, काय झालं सुभ्या, काय झालं. मीना काकू या आजी माय बिस्किट चोरू खाते. मी म्हटलं फक्त की माय बिस्किट काऊ खाल्ले तर बाय मला किती मारलं. अजून बी मला म्हणते चाल म्हणते तुला जायच्या लाकडानं मारतो होते. काय आमचे कपडे काढून टाकले, बाहेर फेकून दिले, आम्हाला घराबाहेर काढलं. पा ओ सुखदेव काका, हे माझी आजी पा, हे बा आम्हाला घराबाहेर काढून राहिली. काय झालं काय झालं ये ना सुखदेव इकडे सांगतो. पाय ना कशी जनपद आहे. माय पोर असेच होते काय. मा पोरग किती साजरा आहे. अजून माझ्या पुढे तोंडवर करत नाही. हे पोरग माने किती शेपारलं. आतापासून एवढं डोक्यावर घेतलं माय ना. सांग किती वाया गेलं. पाय मला बुडगेन गिडगे कुरकुर बोलते म्हटलं. हे उलचक चिकटलं हे शुभे. लाज आहे याले काही. आणि याच्यापेक्षा मायले पोरग एवढं बोलून राहिलं. आजीले एखादी तर कांडत होती साजरं. पाय कसे वाया गमावलं. कपडे कोण फेकले घराच्या बाहेर. काय चालू आहे. थांबतो बापाला येऊ सांगतो ना. मी फेकले काका, या आजीनं फेकले मला. सांगा मा बाबाला फोन लावा मा बाबाला फोन आणि बोला मा बाबाले. हिनं आम्हाला घराबाहेर काढून दिलो. अरे मला वाटलं शिव्यानं दांगडू केला का. अरे बापा ते बुडकीने दांगडो केला. सांगा नाताचे बिस्किट चोरून खाते. नातानं म्हटलं आता लेकरं म्हणत नाहीत का लेकराला खायचं तर किती असलं तर लेकराला नवायचं असते खायची. आता एवढ्या मोठ्या बाईली सोबती का लेकराचे बिस्किट चोरू खाणं. आता त्यानं म्हटलं हो रे भाऊ मी खाल्ले. तुला काही त्यानेच मारायला लागली काय बाई बाई माय बाई. अशी कशी आजी कामाची ना धामाची नाताची बिस्किट चोरू खाते. आणि त्यानं म्हणलं तर त्यालाच मारते. सांगा घराबाहेर काढून दिले ती कमायले कायले. त्याचा बाप घरी नाही, ड्युटीवर जायला तो माणूस. या बुडीनं गळ्याचे कपडे रत्ते फेकून दिले घराबाहेर. सांगा आता त्या सरितानं लेकरायला घेऊन कुकडे जा. काय शोभती या बुडीला जरसं कसं. अरे राग म्हटलं चिंता काकीनं. जा घरात जा शिव्या लढू नको. खाल्ले तर खाल्ले बिस्किट आजी होय. जा उचला ते कपडे न्या चला जा घरात जा. म्हटलं काय झालं. खबरदार जर कोणा माझ्या घरात पाय टाकला तर चला निघा आता आतून. आता बाई काय निरा आम्ही कुठे जाऊ माय बाई. त्याच्या बाबा लिहू दे. त्याचे बाबा आले घरी की मग ते आम्हाला कुकडे नेऊ. आम्ही चालला जाऊ माय बाई. आता मी लेकराला घेऊन कुठे जाऊ माय बाई. आणि आमचे कपडे बोंद्रे होती टाकले तुम्ही. पाणी आलं ओले झाले कपडे तर काय करावे. काही निरा ताल लावला कर ना. मला कपडे अंतर नेऊ द्या. मला चार पट्टे घरात. खबरदार जर माझ्या घरात पाय टाकला तर निघातून तू बी. उचल काय लेकरांत एक बंदर बांधरे तोय. निघा अजून लवकर. आजी तो मायले मारलं. सोड मायले. शेपारला रे तू खाऊ रन्नावला. मारतो कहून. ओ माय बाई मी ना सरिता इकडे होय तू. चल बरं बाई माघर चाल लेकर घेऊन. जाऊ माहिती बुटीच्या नान नको लागू माय बाई. काय बुटीच्या अंगात घुसला का काही नाही. चल माघारी चाल. त्याच्या बाबाला फोन ला त्याच्या बाबाले. आणि त्याच्या बाबा आल्यावर ते काही करत मग. जा ना येले घेऊन जा ना. घरच्या लोकांना भाकर करून खाऊ घालणार नाही होत तो अचानक. शेजारी बाजारी घरी घेऊन जाणं होतात नाही. जा ना जाय घेऊन जा तिच्या घरी जा. माझ्या दारातून लवकरातून निघा फक्त. दारात जर दिसले विचार करा फक्त आता तुम्ही.
मन कर ना अति बसतो बाई मी तिच्या बाबाला याच्या बाबाला फोन लावतो बाई अतिच बसतो मी काय येत नाही माय कुठे कुठे खुशी आहे बुढी सांग बिचारे आता लेकरांना काही म्हटलं त्याच्यासाठी इतका तर मजा केला मी आता काही म्हटलंच नाही माय बाई मी काय येत नाही माय जा तुम्ही तुमच्या घरी करा धंदा मी अतिच बसतो बाई माय लेकरं घेऊन पण फक्त फोन लावून देतो काय याच्या बाबाला फोन लाव बाई बोलाव घरी काही करू बाय आम्हाला कुकडे जाओ का घरात नेऊ का तिकडे काही करू सांगा कुठे जाऊ मी लेकरं घेऊन काही काम आहे बा काकी काय 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 करेन ते बाई कुठे जाईन ते लेकरं घेऊन जाय ना कुठे मला काय करावं लागते बरं आहे बा आई आपण कुठे चालतो बाबा को येते बाबाला बोलावणं थांब मी फोन लावतो बाबाले बोलावतो आता मी बाबाला बोलावतो आता पाहतो जे आजीले मी थांबवतो आजी